राहता तालुक्यातील साकुरी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा उत्साहात पार पडली। या ग्रामसभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावेळी नागरिकांनी गावातील विविध समस्या, विकास कामे तसेच ग्रामपंचायतीचे कामकाजाबाबत आपले प्रश्न मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले। ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे ठराव घेण्यात आले। ग्रामसभेदरम्यान साकुरी येथील नागरिक सचिन बनसोडे यांनी गावातील शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला। शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले। विशेष म्हणजे शाळेच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीने सुरक्षा रक्षक ठेवावा, त्यासाठी गरज पडल्यास आपण स्वतःच्या खिशातून पैसे देण्यास तयार आहोत, अशी भूमिका सचिन बनसोडे यांनी ग्रामसभेत मांडली। त्यांच्या या मागणीची ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी दखल घेतली। दरम्यान आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष पप्पू बनसोडे यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले। ग्रामसेवकांनी आतापर्यंत कोणती कामे केली आणि कोणती कामे प्रलंबित आहेत याबाबत त्यांनी जाब विचारला। ग्रामपंचायतीच्या विविध कामांचा आढावा घेत प्रशासनाच्या कामकाजातील त्रुटी आणि प्रलंबित प्रश्न ग्रामसभेसमोर मांडत त्यांनी ग्रामसेवक पटाईत यांना प्रश्नाच्या भैरी धाडले। यावेळी काही स्थानिक नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक पटाईत यांना विविध विषयांवर चांगलेच धारेवर धरले। गावातील विकास कामे, नागरिकांच्या समस्या आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत समाधानकारक माहिती देण्याची मागणी करण्यात आली। त्यामुळे काही काळ ग्रामसभेत वातावरण चांगलेच तापले होते। ग्रामसभेत पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, शाळेची सुरक्षा, ग्रामपंचायतीच्या विकास कामांसह नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। नागरिकांनी मांडलेल्या समस्या गांभीर्याने घेऊन त्यावर योग्य तो पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली। या संपूर्ण ग्रामसभेत सरपंच मेघनाताई दंडवते यांनी नागरिकांचे प्रश्न आणि समस्या शांतपणे ऐकून घेतल्या। गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच गावातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील आणि त्यातून समस्याचे निरसन करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सरपंच मेघनाताई दंडवते यांनी ग्रामस्थांना दिले। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावातील प्रश्न ग्रामसभेत मांडल्याने ही ग्रामसभा चांगली चर्चेत आली। विशेषतः शाळेसाठी सुरक्षा रक्षकाची मागणी, ग्रामसेवकांच्या कामकाजाचा जाब आणि गावातील विविध प्रलंबित प्रश्नांवर झालेली चर्चा यामुळे साकुरी ग्रामसभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आता ग्रामसभेत घेण्यात आलेले ठराव आणि नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर ग्रामपंचायत प्रशासन प्रत्यक्षात किती वेगाने कारवाई करते, तसेच सरपंच मेघनाताई दंडवते यांनी दिलेल्या आश्वासनानुसार वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा कितपत पाठपुरावा केला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। म्हणल्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी जे ग्रामस्थ राहतात त्यांनी स्वच्छता पहिली पाळली पाहिजे आणि तो कचरा व्यवस्थित टाकला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तिथं काय आपले 104 एखादा टेम्पोमध्ये बॉटल भाऊसाहेब थांबा, तुम्ही काय सध्या इंस्टाग्रामला लई व्हिडिओ पाहू राहिला, आम्हाला टेन्शन येते। नाही आता बांधून ठेवलेलं आहे त्यांनी। ट्रॅफिक जाम होती गुरुवारच्या दिवशी, एखादं ऍक्सिडेंट झालं तर त्याला सर्वस्व ग्रामपंचायत जबाबदार राहील असं तुम्ही समजा वाटलं असतं। त्याला डायरेक्ट तुम्ही खर्च द्या भरून, काय झालं तर तिथं ऍक्सिडेंट वगैरे झालं। ठीक आहे, हा मुद्दा गेले महत्वाचा आहे शांताराम। तर आता भाऊसाहेब म्हणल्याप्रमाणे जे ग्रामस्थ ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता पाळली पाहिजे, कचरा व्यवस्थित टाकला पाहिजे। तिथं काय गावात अरे थांब ना, आता 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा रे, परत मी विसरून जातो। महत्वाचे जे मुद्दे ते ज्या ठिकाणी तुम्ही राहता ते स्वच्छता ग्रामस्थांचं काम आहे। कोणत्या गावातले काय पदाधिकारी वगैरे तिथं राहता येत नाही, भाऊसाहेबांचं 100% मत आहे, बरोबर आहे, त्याला मी सहमत आहे। पण विषय असा, ज्या ठिकाणी सार्वजनिक आता ही जिल्हा परिषद शाळा आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ऑल कन्फर्म तर नाहीच आहे। त्याच्यामुळे काय आता आपण कोणाला दाखवू शकत नाही की रात्री कोण येतं जातं, त्या ठिकाणी समजत नाही। आता माग जी 7-12 उतार संदर्भात सुजय दादांची मिटिंग झाली त्यावेळेस लाईट गेली होती, त्यावेळेस दादांनीच प्रश्न केला होता की त्या ठिकाणी आपण जेवढे सौर बल्ब या साकुरी शहरामध्ये दिलेले, गावामध्ये दिलेले, या ठिकाणी तो सौर जो लाईट आहे तो त्या ठिकाणी लावलेला गेला नाही। त्या ठिकाणी गावामध्ये एवढे लाईट आलेले, कोण कुठं उखड्यावर लावित आहे, कोण कोण बांधाला लावित आहे, कोण कोणच्या सोयीनुसार लावले सगळे लाईट। जे आता जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी तो लाईट महत्वाचा आहे। ठीक आहे, तुम्ही त्या शाळेत रात्रीचं येत नाही, हे आमचं दुर्दैव आहे का तुम्ही त्या ठिकाणी येत नाही। जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी हे फोटो नाही, हा फोटो बघा ना तुम्ही, चालू परिस्थिती पाहतो ना। नाही आता माझी तुम्ही या ठिकाणी पुण्य भाऊ तुम्ही सदस्य, पण तुम्ही तुमच्या वार्डाचा विचार करा, आम्हाला थोडा आमच्या वार्डाचा भाव द्या। लावू नका, आता लावू नका। काय होतं, तुम्ही चांगलं काम करता, चांगली गोष्ट आहे,
पण काय हो राहिलं, त्या वार्डामधले प्रश्न त्यावर लोकांना जास्त माहिती आहे. आता हा मुद्दा आहे, तुम्ही लाईटाचं काय करायचं ते बघा. आणि दुसरा मुद्दा असा, आमच्या मालवाडीच्या मॅडम भाऊसाहेब अंगणवाडी, त्यांची भरपूर दिवसाचा प्रश्न आहे. पाईपलाईन फुटती, ते संडास बाथरूमला दरवाजे नाही आहे, आणि जो मेन दरवाजा आहे बालवाडीचा तो पण एकदम सडलेला आहे. उद्या भविष्यामध्ये साप वगैरे गेला किंवा काही त्या शाळेतल्या वर्गातलं चोरी गेलं, याला जबाबदार कोण राहणार? तुम्ही कोणाला जबाबदार राहणार आहे? तुम्ही उद्या म्हणणार आहे मॅडम तुम्ही आम्हाला या तक्रारी का केल्या नाही? मग प्रश्न कोणाकडे मांडायचे? आम्ही हे प्रश्न कोणाकडे मांडायचे? हे अंगणवाडीचं गावातलं पण घ्या 5 नंबर मध्ये, ते म्हणतात आम्ही काम करतो, मी लेखी दिलेले हा सार्वजनिक प्रश्न आहे. 1 वाजताची शाळा पण बोलतो म्हणून आवाजाचा प्रश्न नाही. हा ग्रामपंचायतने सर्व बालवाड्या चेक करून पाण्याचे प्रश्न, शौचालयाचे प्रश्न, दरवाजाचे प्रश्न, लाईटचे प्रश्न, हे तुम्ही याला प्रथम प्राधान्य द्या, हीच माझी तुम्हाला विनंती. अजून तुम्ही सगळ्यानंतर बोला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा गोदारी वासा, हा बघा मधला रस्ता तळ्याजवळ, त्याच्यानंतर एक पुरुष शौचालय गोदारी वासा, काय गोदारी वासा शौचालय याचा फोटो, महिला शौचालय, तिथं ही परिस्थिती, महिला शौचालय. दोन मिनिटं थांबतोय. डीपी जवळचा कचरा नसेल तर एखादा वॉचमॅन लावा, सगळ्या शाळेत तीनच आहे बाबा. काय मध्ये सरपंच पूर्वी असायचे, आता तुम्ही ऐका ना, मागाशी काय म्हणले, जो गावचा कर तयार होतो, गावचा कर होतो. या गोष्टीला 15 ऑगस्टला विषय झालेला आहे. तरी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सांगितलं होतं, त्या वॉचमॅनचा पगार मी स्वतः देऊन 1 वॉचमॅन ठेवून त्या ग्रामपंचायत इथं मराठी शाळेत. 3 प्रश्न आहे आणि 3 प्रश्नाचे उत्तर ग्रामसेवकांनी जनतेसमोर द्यावे हीच अपेक्षा आहे. तुम्ही मला गेल्या 3 महिन्यापूर्वी मीटिंग मध्ये सांगितलं होतं की साकुरी दहिगाव जो रोड आहे त्याचा जो अर्ज आहे तो मी वरती दिला आहे आणि त्याची ओसी मी मागितली होती. तुम्ही ती ओसी अद्यापपर्यंत मला दिली नाही किंवा फोन करून मला म्हटले नाही की मॅडम तुम्ही ओसी घेऊन जा. जर तो अर्ज दिलाय तो अर्ज आता जनतेसमोर दाखवण्यात यावी ही माझी विनंती. जो दहिगाव साकुरी रस्ता आहे त्याला भरपूर खड्डे पडलेले आहे आणि त्याचं बांधकाम कोणाकडे काय त्याबद्दल मी माहिती विचारली होती. दुसरी गोष्ट अशी आहे, आपले जे काही इथे मराठी शाळा आहे त्यामध्ये आम्ही स्वतः येऊन बघितलं आहे, आमच्याकडे तसे पुरावे पण आहे की संध्याकाळच्या टायमाला इथं कुणीतरी व्यक्ती येतात, दारूच्या बाटल्यात अनेक प्रकारचे काही जे जेंट्स व्यसन करतात तसे प्रकारचे जे काही आहे वस्तू त्या दिसलेल्या आहे आणि तसे पुरावे देखील आहे आमच्याकडे. तर तेथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे का? तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आहे का? हा एक मुद्दा आहे. तशीच दुसरी गोष्ट, दुःख या गोष्टीचं वाटतं की इथे सर्व बंधू आहे माझे, पण कुणीही महिलाबद्दल बोलत नाही. आज आपण समाजामध्ये बघतो की अतिशय छोट्या छोट्या मुलींवर अन्याय अत्याचार होऊ राहिले. त्याबद्दल आपणही गावातील एक नागरिक आहोत या भावाने आपण आपल्या ग्रामपंचायतीला अधिकार आहे की महिला मुलींवर जो अन्याय अत्याचार होतो त्याची नोंद वही आपल्या ग्रामपंचायत मध्ये आहे का? हा प्रश्न आजपर्यंत कुणी विचारला आहे का? आणि ग्रामपंचायत ऍक्ट अधिनियम 1959 चा कलम 45 अनुसूची 1 व अनुक्रमांक 16 नुसार ग्रामपंचायतला नोंद वही ठेवण्याचा अधिकार आहे. ग्रामसेवकांनी तशी नोंद वही असेल तर ती जनतेसमोर दाखवून द्यावी. तसेच तिसरा मुद्दा हा आहे की मागची जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये भरपूर जे काही माझे बंधू भगिनी आहेत त्यांनी जे काही प्रश्न मांडले होते त्यातील जे काही काम झाले त्याचा लेखी पुरावा आता ह्या जनतेसमोर दाखवून देण्यात यावा.
त्याला कोण काय करणार तुम्ही आज समजा का मी बाहेर गावात आता काही नाही आपल्या गावातलं सदस्य आहे ते देखील केस काय अडचण नाही ना. कोणी काय म्हणून झालं ते शिक्षकांना असं म्हणते कशी गावात लोक समजा शिशी तोडला झाड तोडलं किंवा दारू पेता लोक थांबतो 2 मिनिटं लोक बाहेर भेट कधी लोक बोलले गावात लोक सगळं करून त्याच्यात केस आपण करायची का ग्रामपंचायत सदस्याला द्या ना. ग्रामपंचायत सदस्याला सांगा. ऐका हा तुम्ही सांगा ना भाऊसाहेब भाऊसाहेब तुम्ही सांगा नाही नाही अहो आम्ही एक मिनिटं. शिक्षकांना म्हणते बघ. शिक्षकांना मला कसं धरून बघा आम्हाला? नाही नाही आम्हाला कसं धरा मी अहो दूर गेलं तर आम्ही कोण सांगणार आहे सांगा ना मला दूर गेलं सांगितलं नाही ग्रामसभेत जाऊन सांगा गाव नव्हतं नाही आंध्रप्रदेश काय करायचं गावात शाळेत सुनील बनसोडे नामक व्यक्तीचं घर आहे तिथं छोटस त्याचं काही आपल्या ग्रामपंचायतला पुरावा नाही त्याचं घर आहे म्हणून तो तिथं येऊन एकटा राहतो त्याच्या सोबत 10 लोक घेऊन येतो माझ्याकडे पुरावा आहे फोटो आहे बघा आणि त्याच्या तिथं त्यांनी असं तार कंपाऊंड बांधलेलं आहे लाकडाचं आणि त्यांनी तिथं गांजाची शेती केलेली आहे स्वतः पोलीस तिथं येऊन चौकशी करून ते झाडं तोडून गेले अक्षरशः आम्ही 2-3दा चोर धरले त्या चोरात धरल्याचा आरोप आमच्यावर करून म्हणजे आमच्यावर गुन्हे दाखल झाले पोलीस लोक साक्षी त्या गोष्टीला का आम्ही अर्ज देऊन सुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल झाले चोर धरल्यानंतर सुद्धा तर कमीत कमी तिथं लाईट लावण्यात यावा ते जे घर आहे त्याचे जे तार काढून त्यांनी जंगल सारखं बनवलेलं आहे अक्षरशः गल्ली त्यांनी बंद केलेले ते तोडण्यात यावे कित्येक वर्ष वॉल कंपाऊंड त्या वॉल कंपाऊंड नसल्यामुळे काही जनावर चरतात कुत्रे जातात काही कुत्रे त्या जनावर त्यात पडलं तर ते सडून मरतात त्याच्यामध्ये ते पाणी वापरायला येतात ते पाणी त्या विहिरीत उतरतात आणि ते करण्याकरता त्याला आपल्याला एक बचाव करण्याकरता तिथं वॉल कंपाऊंड एक प्रस्ताव घ्यावा त्या गोदरवासाच्या काळ्याचा आणि त्यानंतर आपण जो कचरा विल्हेवाट लावण्यासाठी आपण जी पाण्याची टाकी वापरली होती त्यामध्ये आपण तो पूर्ण कचरा टाकला पण तो कचरा आता सडून त्याला वास बाहेर यायला लागला म्हणजे जसं आपण त्यात कचरा काढला तो त्यातून बाहेरच नाही काढला माझी विनंती प्रशासनाला का तुम्ही तेवढं त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा 13 सारे रोडला जलजीवनचं तळ चालू आहे सगळ्या ग्रामपंचायतचा कचरा ती आणून टाकतात त्याचे काहीतरी नियोजन करा नाही तर ते तळ कचऱ्यानेच भरून जाईल पाणी बाजूलाच राहील आणि लोकांना गावाला स्वच्छ पाणी पुरवायचं आहे कचऱ्याच पुरवायचं आहे त्याच्यामुळे ते नियोजन पहिलं करा गाड्या ज्या मोबाईल आनंद भोगवले तसे इतके कुत्रे झाले तिथं डुकरं पण झालेली ते कचऱ्याचं नियोजन पहिलं लावा ती योजना चालू आहे मी सरपंचांनी ग्रामसेवकांना विनंती करतो त्या संदर्भात त्याचं काय कुठपर्यंत त्यांनी ते काम पूर्ण त्यांनी कुठपर्यंत काम कारण की एवढी मोठी योजना आपल्या गावाला लावली त्या योजनेचं काय चालू आहे हे पण ग्रामस्थांना कळून द्या अनेक रस्ते खांदून ठेवले तोच विषय आता यांनी मांडला त्या कचऱ्यात सगळ्या कचरा टाकू राहिले तो त्याचा तुमचा त्या ठेकेदारावर कंट्रोल आहे का त्याचा तुमच्यावर कंट्रोल हे लोकांना कळून द्या मोठी ग्रामपंचायत असलेली साकुरी या ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांनी सवाल केलेला आहे तुम्हाला धारेवर धरलेला आहे जिल्हा परिषद शाळेत दारूच्या बाटल्या रस्त्यावरची दुर्गंधी सगळ्यात जास्त बिअर बार असलेला नगर मनमाड रस्ता देखील याच गावातून जातो काय राहता तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेली ग्रामपंचायत साकुरी आहे आजची आपली ग्रामसभा ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे ग्रामस्थांनी प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो त्याप्रमाणे त्यांनी त्यांची मते मांडलेली आहेत त्या मतावर आपण त्यांना योग्य ते उत्तर देखील दिलेलं आहे आता राहिला शाळेतल्या बाटल्यांचा वगैरे प्रश्न तर त्यावर सरपंच व इतर कमिटी आमचे सदस्य वगैरे सर्वांनी मिळून असं ठरवलं आहे की एक वॉचमन त्यावर देखरेखीसाठी ठेवणार आहे का जेणेकरून शाळेमध्ये संध्याकाळच्या शाळा सुटल्यानंतर इथं रात्रीच्या वेळी त्यावर देखरेखीसाठी एक सुरक्षा रक्षक तिथं आपण ग्रामपंचायत मार्फत ठेवणार आहोत
जेणेकरून यापुढे काही घाण वगैरे होणार नाही आणि विकास कामं तर ग्रामपंचायतीचे चालूच आहेत. तालुक्यामध्ये चर्चेत असलेला आता हा मुद्दा होणार आहे की साकुरीमध्ये गांजाची शेती कोण करते आणि ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष का होतं. साकुरी ग्रामपंचायत हद्दीत गांजाची शेती वगैरे हा एक वेगळा विषय आहे. तो ग्रामपंचायतीशी तसा अर्थार्थी संबंधित नाही, पोलीस स्टेशन किंवा यांच्याशी संबंधित आहे आणि त्याबद्दल मला अधिकृत माहितीही नाही, त्यामुळे मी अधिकृतरित्या त्यावर काही बोलू शकत नाही. तरी माहिती मिळाल्यास मी निश्चित आपल्याला कळवेन. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना थेट ग्रामसभेमध्ये तुमच्यावरती आरोप केले, चिडून आणि रागावून ते निघून गेले, नेमका मुद्दा काय होता. जिल्हा परिषद शिक्षकांचा मुद्दा असा होता की शाळेमधून जे CCTV कॅमेरे चोरी गेलेले आहेत किंवा जे शाळेच्या ध्वजाची मोडतोड झाली होती किंवा जे झाड पाडण्यात आलं होतं, तर त्यांचं म्हणणं होतं की झेंड्याची जी जो ध्वजारोहणचा झेंडा होता त्या झेंड्याची जी मोडतोड झाली आहे. तर त्याबाबत प्रत्येक वेळी आपण त्यांना, मुख्याध्यापक जे होते त्यांना सांगितलं होतं की आपण आपल्या वतीनं एक केस दाखल करावी. तर आता जे नव्याने हजर झालेले शिक्षक आहेत ते आले, त्यांना मागील प्रश्न माहीत असेलच बहुतेक, नाही असं म्हणता येणार नाही, परंतु त्यांचा मुद्दा असा झाला की हे शाळेच्या प्रेमायसेसमध्ये झालेलं असलं तरी ही गुन्हा किंवा केस ग्रामपंचायतने दाखल करावी, मुख्याध्यापक दाखल करणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावर त्यांनी त्यांचं मत मांडलं. आता त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु घटना ही शाळेच्या प्रेमायसेसमध्ये झालेली आहे आणि त्या बाबतीत आता ते शिक्षक लोकल असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं झालं की मी लोकल आहे आणि आमचे वाद होऊ शकतात, त्यामुळे आम्ही गुन्हा नोंदवू शकत नाही, ग्रामपंचायतीने नोंदवावी. आता इथं सरपंच पण लोकल असतात, सदस्य लोकल असतात, सर्वजण लोकल, मी बाहेरचा आहे, पण गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं, पण दाखल झालेलं नाही तरी आम्ही पोलीस स्टेशनला त्याबाबत कळवणार आहोत. नगर मनमाड रस्त्यावरती प्रचंड दुर्गंधी आहे. अनेक हॉटेलवाले थेट कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात. इतकंच काय, आपल्या कार्यालयाच्या समोर असलेली रस्त्याच्या जवळची मुतारी, त्यामध्ये आता जरी गेलात तर प्रचंड दुर्गंधी आणि घाण, दारूच्या बाटल्या, वेफर्सची पाकिटं साचलेली आहे. समोर असलेल्या मुतारीकडेच आपलं लक्ष नाही. काय बोला. आपण मांडलेले मुद्दे अत्यंत रास्त आहेत आणि योग्य आहेत. नगर मनमाड रोड जो आहे, ह्या रोडवर आपले 4 ते 5 ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत, जिथे हॉटेल चालक, मालक वगैरे जे आहेत ते कचरा आणून टाकतात. सदरच्या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांनी कचरा नियोजनासाठी आपल्याला 2 घंटा गाड्या दिलेल्या आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल दिलेले आहेत. त्यानुसार आपल्या आता कचरा संकलन करणे चालू आहे. त्यानंतर आपण त्या जागोजागी CCTV बसवण्याचे काम हाती घेतलं आहे. एवढ्या 2 ते 3 दिवसात आपले सर्व CCTV कॅमेरे बसवून होतील. त्यानंतर आपण तिथं बोर्ड वगैरे तयार केलेले आहेत, का जे बोर्ड आपण त्या ठिकाणी लावणार आहोत. या ठिकाणी जर कचरा टाकला तर आपणास 1000 रुपये दंड करण्यात येईल. त्या पद्धतीने ग्रामपंचायत कारवाई करणार आहे आणि इतर जी सुरक्षेची काळजी आहे ती ग्रामपंचायत घेत आहे. कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीने हँडग्लोव्हजचे वाटप केले आहे, मास्कचे वाटप केले आहे, गमबूटचे वाटप केले आहे, याने आवश्यक ज्या सॅनिटायझरचं वाटप केलं आहे, का जेणेकरून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही व कचरा गावात होणार नाही. या पद्धतीने आपण कचऱ्याचं नियोजन करत आहोत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की साकुरी ग्रामपंचायत ही सगळ्यात जास्त कर देणारी, शासनाला महसूल देणारी ग्रामपंचायत आहे. वारंवार प्रत्येक प्रश्नी सुजयदादा विखे पाटील किंवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साकुरीकडे सढळ हाताने निधी देतात, परंतु ग्रामसभेत आरोप झालाय की 2-3 वर्षामध्ये बांधलेली मुतारी किंवा संडास हे पाडून परत नव्याने बांधायचंय. म्हणजे साकुरी ग्रामपंचायतचं धोरण आहे का, पाडा बांधा आणि पुन्हा परत निधी मागा. आपण मांडलेला मुद्दा अत्यंत योग्य आहे. सुजयदादा हे साकुरी गावासाठी दैवतच आहेत. त्यांनी जे काही मागणी केली ते सर्व, जसं देवाला नवस करावा लागतो, यांना नवस करायचं फक्त मागणी केलं का लगेच मिळतंय. त्यामुळं ग्रामस्थही खूप आनंदात आहे. आता ज्या जुने शौचालय किंवा काय झालेलं आहे सार्वजनिक आहे, सार्वजनिक शौचालयाचा वापर हा अत्यंत रश असतो आणि खूप घाणेरडेपणा होतो. तर सुजयदादांनी जे 2 सार्वजनिक शौचालय वासासाठी दिलेले आहेत तर ते पूर्वीचे न पाडता नवीन ठिकाणी ते बांधण्यात येणार आहेत. पूर्वीचे आपण ते दुरुस्त करून चालूच ठेवणार आहोत आणि नवीनही चालू करणार आहोत, जेणेकरून एका शौचालयावर लोड येणार नाही आणि सर्वत्र व्यवस्थितरित्या शौचालयाचा विनियोग होईल आणि कमीत कमी ते खराब होऊन त्याचा वापर जास्तीत जास्त होईल. या पद्धतीने आपण त्याचा वापर करणार आहोत. गेल्या वेळी ग्रामसभा झाली होती त्यावेळी देखील या ग्रामसभेमध्ये नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांची पूर्तता झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. असा आरोप होणे साहजिक आहे, ते राजकीय असू शकतं. आम्ही काही राजकीय माणसं नाहीये,
परंतु मागच्या ग्रामसभेमध्ये जेवढे विषय झाले होते त्यातले 90 ते 95% कामं हे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य या सर्वांनी पूर्ण केले आहेत. तुम्हाला लागलंच तर आपण त्याची सर्व हे देऊ शकतो, म्हणजे माहिती देऊ शकतो, डिटेल पॉईंटशीर माहिती देऊ शकतो. सर्व कामं पूर्ण झालेली आहेत. त्यामुळं काही विनाकारण आकसबुद्धीने एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा एखाद्याचा अज्ञानपणा असू शकतो, अजाणतेपणाने येऊ शकतो. ग्राम सदस्यानेच महिला ग्राम सदस्यानेच थेट आरोप केलाय. मागितलेली माहिती मिळत नाही, दिलेल्या अर्जाला उत्तर मिळत नाही, फक्त बोलबच्चन केला जातो. तुमच्याच ग्रामसभेच्या एका महिला सदस्याने अतिशय अभ्यासपूर्ण भाषण करत ग्रामपंचायतीचे वाबडे बाहेर काढ. सदर महिला ही आमच्या ग्रामपंचायतीची सदस्य आहे. त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. त्या कायद्याच्या हे आहेत, वकील आहेत. त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी जे मांडलेले प्रश्न आहे, त्यांनी 5 प्रश्न मांडले होते. 5 प्रश्नापैकी 4 प्रश्न सुटलेले आहेत. एका प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी विषय मांडलेला होता का सदरचा जो एक रस्ता आहे त्या रस्त्याबाबत त्यांनी विषय मांडला होता. त्याबाबत आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे. त्याची प्रत त्यांना देणं अपेक्षित होतं, ती प्रत त्यांना देण्यात आलेली नाही. ती प्रत आम्ही देण्याची व्यवस्था करतो. आज साकुरी गावची ग्रामसभा होती. अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही ग्रामसभा पार पडलेली आहे. आपल्या गावासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, तसेच शालीनताई विखे पाटील असतील यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही सर्व काम करत असताना त्यांनी भरभरून निधी आम्हाला दिलेला आहे व त्यांच्या मार्फत सर्व कामे ही मार्गी लागत आहेत. नागरिकही त्यामुळे समाधानी आहे. मी पुन्हा एकदा त्यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानते. तसेच सर्व सदस्य असतील, उपसरपंच असतील, त्यांच्या वतीनेही मी आभार मानते व यापुढे आलेले जे काही विषय आहे त्याचा आम्ही निश्चित पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू. धन्यवाद.